पेंटिकॉस्ट दिनानंतरच्या चौथ्या रविवारच्या उपासनेला आपण सुरुवात करूया आणि या उपासनेमध्ये परमेश्वराचं गुणगौरव करण्याकरिता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 45 किती गोड किती रे गोड नाम तब वाटे हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया आणि देवबापाला धन्यवाद देऊया. किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या उले कळकळाटे मन प्रेम रसाच्या उले कळकळाटे ती गोड किती गोड सहवास पुरे तव यास स्वर्ग मग ईश नस तुझा दातवे शरण तुझे आश सहवास पुरे तव यास स्वर्ग मग ईश नस तुझा दातवे चरण तुझे आश उत्पत्ती तुझी गोमटी मूर्ती बसलेली ती उभीच माझ्या पुढे सोकेली ती उभीच माझ्या पुढे सोकेली किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या उरे कळकळाटे मन प्रेम रसाच्या उरे कळकळाटे तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा नच तुझा दातवी चरण तुझे आश तू प्रेम प्रेम तू प्रेम प्रेम तू देवा प्रभु रूपा येशे धरून येशू नावा मना एक वासना तुझ्या सहजावे हे आयु येतले तुझेच देवावे हे आयु येतले तुझेच देवावे किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या उले कळकळाटे मन प्रेम रसाच्या उले कळकळाटे देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो.
पेंटिकॉस्ट दिनानंतरच्या असलेल्या चौथ्या रविवार करता असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान यावेळी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, आमच्या भरकटणाऱ्या मनावर तूच नियंत्रण ठेवू शकतोस. आमच्या मनातून सर्व शुद्ध विचार, अशुद्ध विचार व असत्य काढून टाक आणि जसा तू पवित्र आहेस तसेच आम्हालाही पवित्र कर. तू सह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आज करिता असलेला प्रथम शास्त्रपाठ उत्पत्ती नामक ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 5 ते 8 ही वचनं आपण यावेळी ऐकूया. उत्पत्ती नाम ग्रंथ याचा 6वा अध्याय 5 ते 8. पृथ्वीवर मानवाची दृष्टी फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. देवबाप वाचलेली वचनं आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमेन. त्याचप्रमाणे आजच्या भक्तीतील मननाकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ पत्र रूपाने यावेळेस आपण ऐकूया. इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि 17 ते 25 आपण ऐकणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 17 ते पुढे. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चार्थी सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाचा पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हरवलेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधाने जो जुना मनुष्य त्यांचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्र यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकाचे अवयव असे आहोत. आमेन. इथे नेमलेले शास्त्रपाठ समाप्त होते. त्याचप्रमाणे आज करिता असलेलं शुभवर्तमान आपण ऐकूया. सन्मान्य रेव्हरंड आर पी राठोड पाळक साहेब, प्रिस्ट इन्चार्ज क्राइस्ट चर्च आपल्यामध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतो की शुभवर्तमानाचं वाचन त्यांनी करावं. प्रभू तुम्हा सह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आज करता नेमलेलं पवित्र शुभवर्तमान संत मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 27व्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात
तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकितो तो तिला व्यभिचारणी करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करीतो. खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खरा कर, म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते. हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका, कारण तो देवाचे राजासन आहे. पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पदासन आहे. यरूशलेमेचीही वाहू नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तू आपल्या एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. ह्यातहून जे अधिक ते वाईटापासून आहे. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे हे ख्रिस्ता तुझी तुझी स्तुती स्तुती असो. असो. यावेळी आपला विश्वास आपण प्रकट करूया. प्रेषितांचा मतांगिका आपण सर्वजण मिळून यावेळेस म्हणूया. प्रेषितांचा मतांगिका. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिचपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला तो येणार आहे. त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, सर्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. देवबापाची स्तुती असो. पेंटिकॉस्ट दिनानंतरच्या या चौथ्या रविवारपर्यंत देवबापानं आपल्याला आणलेलं आहे. आणि मागील सप्ताहभर त्यानं आम्हा सर्वांचं संरक्षण आणि मार्गदर्शन केलेलं आहे. नवीन सप्ताहाला सुरुवात करत असताना मंडळी करता काही सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, आदेश प्राप्त होईपर्यंत आपल्या चर्चची उपासना आणि भक्ती आपण यूट्यूबच्या माध्यमातूनच करणार आहोत. पुढील रविवारची भक्ती देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे. सन्माननीय रेव्हरंड RP राठोड पाळक साहेब या भक्तिप्रसंगी देवाच्या वचनांमधून संदेश आम्हाला देणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष सूचना आहे मंडळीकरिता. आपले दान, दशांश आणि स्मरणाकाराचे डबे जर आपल्याकडे तयार असतील तर कृपया स्क्रीनवर असलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता. आपल्या स्क्रीनवर आपण सन्माननीय डॅनियल अस्वले यांचा नंबर बघू शकता. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावं, अथवा सन्माननीय राठोड पाळक साहेब किंवा माझ्याशी संपर्क करून आपलं दान, दशांश आणि स्मरणाकाराचे डबे तुम्ही आमच्याकडे
देऊ शकता. आतापर्यंत तुम्ही चर्चला केलेल्या सहकार्याबद्दल, दिलेल्या देणग्यांबद्दल मनापासून आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे या विशेष प्रसंगामधून वाटचाल करत असताना मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप साहेब राईट रेव्हरंड एम यू कसाब यांनी केलेल्या आव्हानानुसार आपण आपले दशांश धर्मप्रांताच्या आचार्यांच्या वेतनाकरिता द्यावं अशी विनंती मंडळीला आहे. ज्यांची धर्मप्रांताकडे दशांश देण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या स्क्रीनवर असलेले धर्मप्रांताचे नंबर्स आणि खास करून धर्मप्रांताचे खजिनदार सन्मान्य रेव्हरंड पी के अक्साळ पाळक साहेब यांच्याशी संपर्क साधून धर्मप्रांतालाही आपण मदत सहकार्य करू शकता. कृपया या सूचनांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपलं कार्य, ज्याला आम्ही देवकार्य म्हणतो, सुरळीत आणि नियमित सुरू ठेवावं. विवाह घोषणा. कुमार रवी राजकुमार नाटकर, राहणार पेठेनगर, भाऊसिंगपुरा, औरंगाबाद, व कुमारी सरला विजय कुमार आव्हाड, राहणार मनमाड, या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही दुसरी वेळ आहे. त्याचप्रमाणे कुमार अमित देवीदास नाडे, राहणार नंदनवन कॉलनी, औरंगाबाद, व कुमारी सिल्वेनिया प्रकाश कांबळे, राहणार बेगमपुरा, औरंगाबाद, या जनांचीही विवाह घोषणा करीतो. या जनांनी पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस आणि नवीन सप्ताहामध्ये प्रवेश करत असताना या पवित्र वारी तुझ्या पवित्र भक्तीद्वारे तुझ्या चरणापाशी येण्याची ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस. या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करतो. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, या विशेष भक्तीमध्ये तू आम्हामध्ये ये. या भक्तीचं पुढारपण तू कर, या भक्तीचं संचलन तू कर. प्रेमळ पित्या, या भक्तीद्वारे तुझ्या पवित्र वचनातून तुझ्या पवित्र जनांना तुझा संदेश देत असताना, मार्गदर्शन करत असताना मज दीन पाप्यावर तुझी दयादृष्टी आणि कृपादृष्टी असू दे. प्रेमळ पित्या, ही उपासना, ही आराधना, हे पवित्र वचन तुझ्या निवडलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सर्व जन कार्य करत आहेत, खास रीतीनं यूट्यूबच्या माध्यमातून तुझं हे कार्य पुढे नेत असताना सहकार्य करणारे सन्मान्य प्रशांत तिडके, त्याचप्रमाणे संपूर्ण मंडलिक परिवार यांना तू आपला आशीर्वाद दे. त्यांनी हाती घेतलेल्या या कार्याला तो इथपर्यंत यशस्वी केलेला आहेस. इथून पुढील त्यांचं हे कार्य तू यशस्वी असू दे आणि या मोठ्या कार्याबद्दल त्यांनाही आशीर्वाद दे. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. मी स्वतःचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. मला लागणारे शब्द आणि विचार तू दे अशी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन. देवाच्या पवित्र जन हो, पुन्हा एक वार पेंटिकॉस दिनानंतरचा असलेल्या चौथ्या रविवारच्या या उपासनेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि देवबापानं तुम्हाला मागील सप्ताहामध्ये सुखी, निरोगी
आनंदी असं राखलेलं आहे अशी आशा बाळगतो. देवाचं पवित्र वचन जे आज आमच्यापर्यंत आलेलं आहे त्या वचनांचं मनन आणि चिंतन आपण थोडा वेळ करणार आहोत. आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम या सप्ताहाकरिता आपल्याला दिलेला आहे त्यावर थोडा वेळ विचार करणार आहोत. या सप्ताहासाठी जे थीम आहे ते येण्याप्रमाणे आहे: सत्याचा व शुद्धतेचा उगम मनात असतो. सत्याचा व शुद्धतेचा उगम मनामध्ये असतो. आणि याच थीम भोवती असणारे सर्व शास्त्रपाठ आपण ऐकलेले आहेत. पहिला शास्त्रपाठ जो उत्पत्ती नामक ग्रंथ याचा 6वा अध्याय 5 ते 8 ही वचनं आपण वाचन केली. त्याचप्रमाणे इफिसकराचं पत्र याचा 4था अध्याय आपण वाचन केला. आणि शुभवर्तमानामधून मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये आपण वाचन केलेलं आहे. आणि ही सर्व वचनं या चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आम्हाला दिलेल्या थीमच्या भोवती असणारी वचनं आहेत. उत्पत्ती 6वा अध्याय आणि 5वं वचन जर तुम्ही पुन्हा वाचन केलं आणि ऐकलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे: पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. असे परमेश्वराने पाहिले किंवा असे परमेश्वराच्या निदर्शनास आले. आणि नोहाच्या काळातील ही घटना आहे. एक प्रचंड मोठी प्रजा निर्माण झालेली होती आणि आदामाची संतान नोहापर्यंतच्या काळापर्यंत येऊन ठेपलेली होती. अतिशय मोठा समुदाय या काळापर्यंत निर्माण झालेला होता, जो देवाचा होता. देवानं आशीर्वाद दिलेला होता, देवानं वेगळा केलेला होता, देवानं बोलवलेला होता. जणू काही देवाची एक्लेसिया ती होती. एक्लेसिया या शब्दाचा अर्थ आपणाला ठाऊक आहे. एक्लेसिया म्हणजे देवानं एका विशिष्ट कार्यासाठी बोलावलेले, पाचारण केलेले लोक म्हणजे एक्लेसिया. आणि नोहाच्या काळातील हे लोक देवाच्या अशाच विशिष्ट कार्यासाठी देवानं बोलवलेले लोक होते. परंतु देवाच्या स्वतःच्या लोकांकडे ज्यावेळेस देवानं अवलोकन केलं त्यावेळेस उत्पत्ती नामक ग्रंथ याच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनाप्रमाणे देवाच्या निदर्शनास अत्यंत धक्कादायक बाब आलेली आहे. देवाच्या विरोधात त्याचेच लोक गेलेले आहेत. ज्या कार्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं त्या कार्यापासून हे लोक दूर झालेले आहेत असं देवाच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि मग पुढे जर तुम्ही वाचन केलं तर देवाला अतिशय कठोर निर्णय या त्याच्याच निवडलेल्या लोकांच्या बाबतीत
घ्यावा लागला असं तुम्हाला पाहायला मिळेल. देवानं त्याच्या स्वतः करता बोलवलेले, त्याच्या स्वतःच्या कार्याकरता बोलवलेले, त्याचा संकल्प, त्याची संकल्पना विश्वामध्ये प्रसारित करण्यासाठी बोलवलेले हे लोक जेव्हा त्याच्या इच्छेनुसार नसून स्वतःच्या इच्छेनुसार वागत आहेत असं देवाच्या निदर्शनास आल्यावर देवानं त्या काळच्या त्या सर्व मानवांचा समूळ नाश करण्याचा निश्चय केला. एक मोठा निर्णय देवानं घेतला. परंतु अखिल मानव जातीला नष्ट करावं कदाचित हे देवाच्या मनाला पटलं नाही. आणि म्हणून तत्कालीन असलेल्या एका पुरुषाला या संहारापासून, या नाशापासून राखण्याचा निश्चय त्यानं केला. विध्वंस हा ठरलेला होता, परंतु त्या विध्वंसामध्येही जीवन रसावं असं देवाच्या मनात आलं. आणि मनात आलेल्यानुसार तत्कालीन सात्विक असलेल्या एका पुरुषाच्या कुटुंबाला देवानं निवडलं. आणि त्या कुटुंबाला देवानं एक जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी त्या कुटुंबानं, अर्थात कुटुंब प्रमुख असलेल्या नोहानं अतिशय काळजीपूर्वक पाळली आणि ती जबाबदारी पूर्ण केली. आणि देवाच्या संकल्पनेप्रमाणे केल्यामुळे मोठ्या जलप्रलयातून देवानं तो परिवार सुरक्षित केलेला आहे असं आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि अशा रीतीनं संपूर्ण मानव जातीचा विनाश देवानं केला, परंतु त्यामधूनही सात्विकते बाजूला काढून ते सुरक्षित देवानं केलं. आणि हे सगळे निर्णय, हा मोठा निर्णय केवळ एका गोष्टीमुळे देवाला घ्यावा लागला, ते म्हणजे तत्कालीन लोकांच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा एकसारखा वाईट वाईट आणि वाईट असा बनलेला होता. त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना सातत्यानं वाईटच येत होत्या. आणि हा मोठा धक्का देवाला पोचलेला होता. आणि म्हणून त्या काळी देवानं मोठा विध्वंस मनुष्याच्या बाबतीत केला. किंबहुना अतिशय जड आणि कठीण मनानं देवाला हा निर्णय घ्यावा लागला. कारण एकच होतं, त्यांच्या मनात येणाऱ्या सर्व कल्पना, सर्व विचार सतत एकसारखे वाईटच होते, एकसारखे वाईटच होते. आणि याच गोष्टीचा देवाला मनस्ताप झाला. त्याच्या मनामध्ये खेद निर्माण झाला, तो मनातून दुःखी झाला. आणि मग तुम्हाला ठाऊक आहे, देवानं तत्कालीन सृष्टीचा, तत्कालीन लोकांचा नाश केला. 40 दिवस आणि 40 रात्र पर्यंत प्रचंड पाऊस भूतलावर पडला. आणि पहिला जणू काय नरसंहार त्या ठिकाणी प्रत्यक्ष देवाच्या द्वारे झाला. परंतु त्यामध्येही देवानं चांगलं ते जपलं, चांगलं ते वेगळं केलं. आणि आता तरी चांगलं होईल, आता तरी मी बोलवलेले माझे लोक माझ्या इच्छेनुसार, माझ्या संकल्पनेनुसार चालतील या विश्वासानं नोहाद्वारे पुढील काळामध्ये देवानं पुन्हा एक वार सर्व काही नवीन
केलं आणि नोहाच्या पासून नवीन केलेल्या मानवानं नवीन विचार, नवीन संकल्पना मनामध्ये धारण कराव्यात ही इच्छा देवानं बाळगली. एकसारखे वाईट येणारे विचार या नवीन पिढीमध्ये नसावेत असं देवाला वाटलं. परंतु त्यानंतर मात्र आणखीन देवाच्या या लोकांचं जीवन संघर्षमय झालं. कुणीतरी म्हटलंय जीवन एक संघर्ष आहे. संघर्ष हा अंतर्गत आणि बाह्य आहे. अंतर्गत संघर्ष बायबल आम्हाला सांगतं हा आमची बुद्धी म्हणजे विवेक आणि आमचं मन, आमचं हृदय यांच्या दरम्यान चालू असतं. आमची बुद्धी आलेले विचार मनापर्यंत पोहोचवते. आमचं मन बुद्धीकडून आलेले विचार एडिट करून त्याप्रमाणे चेतना पुन्हा मेंदूला देते आणि मग मेंदू पुढील कृती करण्यासाठी अवयवांना आदेश देत असतो. असं जणू काही एक द्वंद्व आमच्या शरीरामध्ये चालू असतं आणि ते युद्ध, तो संघर्ष बऱ्या आणि वाईटाचा असतो. बऱ्याबद्दलची सूचना आमचा मेंदू मनापर्यंत पोहोचवतो, आमचं मन पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचवतं आणि आमची शरीर त्याप्रमाणे कार्य करतात. अर्थात या प्रक्रियेमध्ये, या द्वंद्वामध्ये, या युद्धामध्ये आमच्या मनाची मोठी भूमिका असते. आणि जे काही नोहाच्या काळामध्ये वाईट होत होतं त्याचं कारण देखील हे मन, हे अंतःकरणच आहे असं परमेश्वराच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हटला की यांच्या मनामध्ये येणारे सर्व विचार हे एकसारखे वाईटच आहेत, वाईटच आहेत. मन, इर्मया नामक ग्रंथ याचा 9वा अध्याय, इर्मया नामक ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? वचन 9, इर्मया 17:9. इर्मया 17:9. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगानं ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणास त्याचा भेद समजतो? कुणास समजतो? असं हे हृदय आहे जे बुद्धीनं पाठवलेले विचार एडिट करून पुन्हा बुद्धीकडे पाठवतं आणि त्यानुसार बुद्धी माणसाच्या शरीराला चेतना किंवा संदेश देत असते. मनामध्ये जे खलबत होतं ते महत्वाचं आहे. मन हे सत्याचा आणि शुद्धतेचा उगम ठिकाण आहे असं आजचं थीम आहे. आमचं अंतःकरण, आमचं अंतर्याम हे शुद्धतेचं आणि पावित्र्याचं उगम स्थान आहे. आणि अशा या उगम स्थानामधून नोहाच्या काळामध्ये सतत वाईट निघत आहे असं देवानं बघितलं, त्याच्या निदर्शनास. आजच्या परिस्थितीमध्ये देखील आमच्या मनाची हीच परिस्थिती आहे. सतत वाईट त्या ठिकाणात निघत आहे. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21 आणि 22 वचनं जर तुम्ही वाचन केली तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. वाईट विचार निघतात. जार कर्मे, कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा,
या सर्व वाईट गोष्टी या आतून बाहेर सर्व वाईट निघतात. गोष्टी आतून बाहेर निघतात आणि मनुष्याला व माणसाला भ्रष्ट करीतात. भ्रष्ट करीतात. आणि तीच कृती नोहाच्या काळामध्ये होत होती आणि देवाला मनस्ताप झाला. ज्या मनामध्ये चांगलं असायला पाहिजे, बुद्धीच्या द्वारे या ज्या मनामध्ये मी चांगलं टाकतो त्या मनामधून वाईटच निघत आहे, वाईटच निघत आहे. नीतिसूत्रकार शलोमोन राजा, नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये मानव जातीला एक निर्देश किंवा एक छोटीशी सूचना देतो आहे. काय म्हणतो आहे तो तिथे? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम कारण आहे. त्यात म्हणजे येथे अंतःकरणात जीवनाचा उगम आहे, पावित्र्याचा उगम आहे, सत्याचा उगम आहे, खरेपणाचा उगम आहे येथे अंतःकरण. आणि म्हणून याचं रक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. असा सर्व ज्ञानी त्या काळामध्ये असलेला राजा, ज्याला ज्ञानासंबंधानं आशीर्वाद देवानं दिला, तो ज्ञानी राजा म्हणतो आहे की तुझ्याकडे असलेल्या सर्व वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यातच सत्याचा उगम आहे, त्यातच जीवनाचा उगम आहे, त्यातच पावित्र्याचा उगम आहे. परंतु या मनामध्ये बुद्धीचा आणि त्या मनाचा संघर्ष सुरू असताना सैतान सतत वाईट टाकण्याचा प्रयत्न करत असतो. योहान कृष्ण शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये एक प्रसंग आहे आणि यहुदी लोक आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये असलेला तो वाद आहे. अध्यायाचं 41, 42 आणि 43 वचन 44 वचनापर्यंत तुम्ही जर वाचलं तर तो संघर्ष काय होता, तो वाद काय होता आणि त्या वादामधनं आम्हाला काय शिकायचं आहे ते आज आम्ही या ठिकाणी बघूया. तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करिता, ते त्याला म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही, आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की तुमच्याच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुमच्याच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला बाप सैतान, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे आणि तुमच्या बापाच्या वासनेप्रमाणे करावयास इच्छिता. करावयास तुम्ही जास्त इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य तो घातक होता प्रारंभापासून मनुष्य घातकी आहे आणि तो सत्यात टिकला नाही, तो सत्यात न टिकणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड कारण तो लबाड व लबाडीचा बाप व आहे. लबाडीचा बाप आहे. कोण आहे? सैतान, जो अगदी एदेन पासून मनुष्य घातकी आहे. तो दुष्ट आमच्या मनामध्ये देवाच्या संकल्पनेच्या विरोधात विचार टाकत असतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याऐवजी त्याच्या संकल्पने वागण्यास आम्हाला भाग पाडत असतो. आणि हे सर्व घालपत या ठिकाणी घडत असते. आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या मनात येणाऱ्या विचारांमध्ये हे सगळं घडत असतं. आणि कधी कधी आमचं मन हे असं म्हटलेलं आहे की ते सतत
कसं आहे? चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. ते सतत भटकणार आहे. आणि म्हणून आजच्या सार प्रार्थनेमध्ये त्या मनाबद्दल विचार मांडलेला आहे. आणि आजची सार प्रार्थना जर तुम्ही ऐकली असेल तर त्या सार प्रार्थनेमध्ये अशी प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, तू आमच्या मनाला स्थैर्यता दे. तू आमच्या मनाला स्थैर्यता दे, स्थैर्य दे, कारण ते चंचल आहे. आणि भरकटत जाणारं आमचं मन तू पुन्हा स्थिर कर. अशी प्रार्थना आजची सार प्रार्थना आहे. तो लबाड आहे, लबाडाचा बाप आहे आणि तो मनुष्यघातकी आहे. तो आमच्या मनामध्ये, तो आमच्या अंतःकरणामध्ये हे सगळं वाईट टाकतो आणि चांगलं जे आहे त्यापासून आम्हाला दूर करत असतो. आणि म्हणूनच जे पत्र आम्ही आज वाचलं, त्या वाचलेल्या पत्राच्या 25व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कुणी वाचू शकेल का? इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 25वं वचन. त्यामध्ये संत पावलानं तत्कालीन समाजाला इफिसकरास पत्र एक 4 चेतावणी दिलेली आहे. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. एकमेकांचे अवयव. तुम्ही लबाड्या सोडून द्या, लबाड जीवन सोडून द्या. मनात येणारी प्रत्येक लबाडी ही आमच्या संपूर्ण मनाला विटळवणारी आहे. आणि त्याच लबाडीमुळे आमच्या मनात येणारी प्रत्येक कल्पना ही देवाच्या विरोधात जाते. आमच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा देवाच्या विरोधात जात असतो. जसं नोहाच्या काळामध्ये तत्कालीन पिढीच्या मनात येणारे विचार त्याच लबाड बोलणाऱ्या मनुष्यघातक्यांमुळे प्रभावित असल्यामुळे एकसारखे वाईट होत चाललेले होते. आम्हाला या लबाडाचा त्याग करायचा आहे. अर्थात जे काही वाईट आमच्यामधून निघतं आहे त्याला आम्हाला थोडंसं टर्न करायचं आहे, त्याला आम्हाला थोडंसं वळवायचं आहे. कारण प्रियजन हो, देवाचं पवित्र वचन आम्हाला हे सांगतं. इर्मया नामक ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि 10वं वचन कृपया कुणीतरी वाचा. प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करण्याप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करण्याप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो. अंतर्याम जे काही कर्म आम्ही केलेली आहेत, जी काही कर्तव्य आम्ही केलेली आहेत, ती सर्व कर्तव्य आणि त्या कर्तव्यानंतरचं जे काही प्रतिफळ आम्हाला लाभणार आहे ते प्रतिफळ देण्यासाठी, आम्ही ते केलेलं प्रत्येक कर्तव्य पडताळण्यासाठी देव असा म्हणतो की मी हृदय पारखणारा देव आहे. मी हृदय तपासणारा, चाळून पाहणारा देव आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही केलेली सगळी सत्कर्म कदाचित देवाला मान्य आहेत,
परंतु केवळ आमची सत्कर्मेच पाहिली जाणार नाहीत, तर ती सत्कर्म करत असताना आमच्या मनामध्ये काय होतं ते देव पारखून तपासून मग आम्हाला आमच्या सर्व कृतीबद्दल प्रतिफळ देणार आहे. आणि म्हणून धर्मकृती करत असताना, चॅरिटी करत असताना, मान सन्मान करत असताना, आध्यात्मिक आणि धार्मिक जीवन जगत असताना आम्ही ज्या कृती करतो त्या कृती आम्ही कशा रीतीनं करतो याला महत्त्व असणार आहे. कारण आजच्या युगामध्ये शब्द वेगळे असतात, मनातील विचार वेगळे असतात. शब्द अगदी गोड निघतात, परंतु तेवढेच खवचट विचार मनामध्ये दाटलेले असतात. चेहऱ्यावर हसू असते, परंतु मनामध्ये तेवढीच निराशा असते. चेहऱ्यावर आनंद दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो एखाद्याला भेटल्यानंतर, परंतु तो आनंद, त्याची प्रतिमा अंतर्यामामध्ये, अंतःकरणामध्ये वेगळी असते. कधी कधी धर्मकृत्य करतानाही याच बाबी आमच्या जीवनात असतात. दान धर्म आम्ही करतो, देवाला आम्ही देतो, परंतु देत असताना मात्र कुठंतरी आमचं गौरव असावं अशी एक पुसटशी कल्पना या मनामध्ये असते. गोरगरिबांसाठी आम्ही करतो, ते करत असताना आमचा कुठंतरी सन्मान व्हावा ही पुसटशी कल्पना त्या ठिकाणी आमच्या हृदयात असते. देवाच्या गौरवापेक्षा धार्मिक कार्यातून, सामाजिक कार्यातून आमचं गौरव व्हावं ही जी कल्पना त्यावेळेस आमच्या ठाई असते. देव म्हणतो, तुम्हाला प्रतिफळ देण्यासाठी तुम्ही केलेले कार्य एवढेच पुरेसे नाही, परंतु ते कार्य करत असताना तुमच्या मनात असलेल्या संकल्पना चालणारा मी जिवंत देवबाप आहे. देवासमोर चालणार नाही मनात वेगळं, शब्दात वेगळं. देवाला चालणार नाही मनात वेगळं, दान देताना चेहऱ्यावर वेगळं. देवाला चालणार नाही एखाद्याशी संभाषण करत असताना मुखावर त्याची स्तुती आणि अंतर्याम स्वतःचं सर्व प्रकारच्या लबाडीनं भरलेलं. देवाच्या प्रियजन लोकांनो, दुटप्पीपणा देवाला चालणार नाही. याच दुपट्टीपणामुळे, याच दुटप्पीपणामुळे नोहाच्या काळामध्ये त्या लोकांच्या मनात येणारा विचार एकसारखा वाईट आहे. धार्मिक कार्य करतानाही त्यांच्या मनात येणारा विचार वाईट होता, सामाजिक कार्य करतानाही त्यांच्या मनात येणारा विचार हा देवाच्या संकल्पनेनुसार नव्हता, एकसारखं वाईट वाईट. आणि म्हणून आमची कृती आता आम्ही सावरण्याची गरज आहे. जे आमच्या चेहऱ्यावर आहे तेच आमच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. जे आमच्या मुखात म्हणजे जिभेवर आहे तेच आमच्या अंतःकरणात असलं पाहिजे. जी काही कृती आम्ही करतो आहोत तेच आमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आमच्या करणीमध्ये आणि आमच्या कथनीमध्ये फरक नसावा. कारण प्रियांनो, या ठिकाणाहून आमची कृती निर्माण होत असते. या ठिकाणाहून सत्याचा उगम आहे, या ठिकाणाहून शुद्धतेचा उगम आहे. आणि म्हणून याकडे आमचं लक्ष असायला पाहिजे. फार सुंदर प्रार्थना स्तोत्र 19 मध्ये दावीद राजानं केलेली आहे. स्तोत्र 19 वचन 14 मध्ये दावीद राजा काय म्हणतो? कृपा करून वाचन करा. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे माझे विचार मनचे विचार तुला मान्य असोत. तुला मान्य असू दे. अर्थात ती प्रार्थना करतो आहे की हे देवा, जे काही माझ्या मनात आहे तेच माझ्या मुखातून निघू दे. जे काही मनात आहे तीच कृती माझ्या हातांद्वारे होऊ दे.
जे काही माझ्या मनात आहे तेच शब्द माझ्या मुखातून निघू दे. जे काही माझ्या मनात आहे तेच माझ्या वर्तणुकीतून दिसू दे. फार मोठी प्रार्थना दावीद राजानं आज तुमच्या समोर आणि माझ्या समोर ठेवलेली आहे. जे आमच्या मनात आहे तेच आमच्या कृतीमध्ये असावं, तेच आमच्या वाणीमध्ये असावं, तेच आमच्या कार्यामध्ये असावं. कारण त्या सर्वांचा उगम येथून आहे. हे सर्वात कपटी आहे. न्याय याचाच होणार आहे. परमेश्वर म्हणतो की मी हृदय तपासून पाहणारा, पडताळून पाहणारा देव आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणाहून शुद्धता देवाला अपेक्षित आहे, ज्या ठिकाणाहून सत्यता देवाला अपेक्षित आहे, ती सत्यता आणि शुद्धता आपण या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 5 आणि 22. आत्म्याच्या द्वारे आत्म्याच्या द्वारे अर्थात अंतकरणामधून निष्पन्न होणारी जी फळं आहेत ती त्या ठिकाणी आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. आणि हेच तुमच्या अंतकरणातून बाहेर पडावं. मार्क 7 प्रमाणे वाईट पडू नये. मार्क 7 प्रमाणे जर वाईट असेल तर त्या दुष्टाचं आहे जो मनुष्य घातकी आहे. परंतु 22 मध्ये गलती 5:22 मध्ये जे आहे ते सगळं देवापासून आहे. ते सत्य आहे, ते पावित्र्य आहे. त्याचं जनरेट या ठिकाणाहून व्हायला पाहिजे. ते सर्व चांगलं येथे निर्माण व्हायला पाहिजे. कारण हे अंतकरण, हे मन त्या सर्व चांगल्या गोष्टींचं निर्माण स्थळ आहे. येशूनं, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच्या जीवनात त्या सर्व चांगल्या गोष्टी ठेवल्या आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टी तो जगला. तो येशू ख्रिस्त आमच्याकरिता नवीन मनुष्य आहे. त्या नवीन मनुष्याला आम्हाला धारण करायचं आहे. कलस्सेकराचं पत्र याचा 3रा अध्याय, कलस्से 3 आणि वचन 12. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. पुन्हा एकदा वाचूया. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक म्हणून करुणायुक्त हृदय, ममतायुक्त हृदय, सौम्यतायुक्त हृदय, लीनतायुक्त हृदय, सहनशीलता असलेलं हृदय ही धारण करा. अशा प्रकारचं हे हृदय धारण करा. हे सगळं पावित्र्य आहे आणि सत्य आहे, ज्याचं निर्मिती स्थान हे आहे. यांचीच निर्मिती या ठिकाणी व्हावी अशी देवाची इच्छा आहे. याच चांगल्या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी व्हावी म्हणून देवानं तुम्हाला आणि मला ते मन दिलेलं आहे, ते हृदय दिलेलं आहे. कारण त्या ठिकाणी प्युरिटी आणि सत्य निघते. परंतु नोहाच्या काळच्या लोकांप्रमाणे आमच्या या मनात, या हृदयात येणारे विचार आजही जर देवाच्या विरोधातच असतील, देवाला मनस्ताप आणणारेच असतील, तर मात्र आपण स्वतःला सुरक्षित करूया. या विचारापासून स्वतःला दूर करू. एस्केल 36:26 मध्ये असं म्हटलंय, मी तुम्हाला नवीन हृदय देईन, मी तुम्हाला
नवीन हृदय देईल. तुमच्या ठाई असलेलं पाषाणमय हृदय मी काढून घेईल. मी तुम्हाला मांसमय हृदय देईल. पुन्हा एक वार तो आम्हाला रिन्यू करण्यासाठी, आमच्या विचारांना रिन्यू करण्यासाठी, त्याच्याबद्दल आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांना रिन्यू करण्यासाठी तयार आहे. नम्रतेने त्याच्याकडे जाऊया आणि नवीन हृदय त्याच्याकडून प्राप्त करून घेऊया. देवबाप, असं करण्यास तुम्हाला आणि मला शक्ती आणि सामर्थ्य देव. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ युगानुयुग असो. आपण आपली दानं आदरानं व सद्भयानं परमेश्वराला सादर करूया. यावेळी देवबापाच्या गौरवासाठी आणि दानार्पणासाठी उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 511 आपण सर्वजण मिळून गाऊया. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चारांचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचाराची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु. मान गणो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु. जगणे मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु. जग हे सारे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. खात्री आहे की आपण आपलं दान आपल्या कुटुंबामध्ये जमा केलेलं आहे. देव कार्याकरता तुम्ही ते दिलेलं आहे. त्या दानाचा स्वीकार देवाने करावा यासाठी प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आहोत. आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुझ्याच कृपेनं प्राप्त झालेल्यामधून आजच्या या भक्तिप्रसंगी आपल्या कुटुंबामधूनच तुझ्या लेकरांनी तुझ्या सेवा कार्यासाठी दिलेला आहे.
एका हातानं त्यांनी दिलेला आहे, अनेक हातानं तू त्यांना दे. या दानाचा उपयोग योग्य कार्यासाठी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. पुन्हा एकदा स्थिर होऊया आणि आपली मध्यस्थी जिवंत परमेश्वरापुढे सादर करू आणि त्यानंतर प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणू. हे कृपाळू प्रभू, मध्यस्थ्या आणि विनंत्या कराव्यात असं तुझ्या प्रेषितांच्या करवी तू आम्हाला शिकवलेलं आहेस. आज आम्ही विनंती करतो अखिल विश्वासाठी, ज्या विषाणूचा सामना अखिल विश्व करत आहे. प्रेमळ पित्या, या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला तुझी शक्ती आणि सामर्थ्य दे. कोरोना या विषाणूपासून जे प्रभावित झालेले आहेत, जगभरातील त्यांची संख्या तुझ्यासमोर आहे. प्रभू, त्या सर्व बाधितांना तुझं आरोग्य दे, दिव्य चमत्कार कर. आणि प्रेमळ पित्या, या बाधेपासून तू त्या सर्वांना मुक्त कर. या कोरोना काळामध्ये विश्वभरामध्ये या रुग्णांची सेवा करणारे, त्यांची देखभाल करणाऱ्या सर्व यंत्रणा, खास रीतीनं वैद्यकीय यंत्रणा, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सफाई कामगार, या सर्वांना विशेष अनुग्रह आणि कृपा, आशीर्वाद तू दे. रुग्णांची सेवा करत असताना सर्व प्रकारची सुरक्षा तू त्यांना प्रदान कर. त्याचप्रमाणे कृपाळू परमेश्वर दे बापा, या विशिष्ट काळामधून जात असताना पोलीस यंत्रणा, त्यांतील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व जवान यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभूजी, या महामारीपासून त्यांचं रक्षण कर आणि जनतेची सेवा करत असताना ज्या सर्वांना या विषाणूची लागण झालेली आहे त्यांना पुन्हा आरोग्य दे, शक्ती आणि सामर्थ्य दे. आम्ही प्रार्थना करतो अखिल विश्वामध्ये तुझं स्थैर्य आणि तुझी शांती नांदू दे. आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्व राजकीय पुढारी, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व पालकमंत्री, मुख्यमंत्रीज, मंत्रिमंडळ, या सर्वांना तुझं आरोग्य, तुझी कृपा आणि तुझं मार्गदर्शन दे. प्रेमळ पित्या, सर्व देशांमध्ये जे तणावपूर्ण वातावरण आहे, प्रेमळ पित्या, त्या तणावातून सर्व देशांना, विशेष करून भारत देशाला तू सुरक्षित कर, स्थिर कर. प्रेमळ पित्या, प्रत्येक देशाचे सैनिक आपापल्या सीमेची रक्षा करत असताना त्या प्रत्येक देशाचे नागरिकांचे रक्षण करत असतात. त्याचप्रमाणे आमचे भारतीय जवान सीमेवर भारत देशाचं संरक्षण करत आहेत. त्यांच्यासाठी ही मध्यस्थी करतो. या तणावपूर्ण वातावरणामध्ये तू त्यांचं सहाय्य कर, त्यांना आरोग्य दे, त्यांच्या कुटुंबांना आरोग्य दे. हे प्रभू, आमचा मराठवाडा धर्मप्रांत, संपूर्ण CNI महामंडळ, आमचे बिशप, कार्यकारिणी, क्राइस्ट चर्च मंडळी, पास्टेट कमिटी, मंडळीतील सर्व लहान थोर प्रियजन, वृद्धजन, बालकं, महिला मंडळ, तरुण संघ, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, तुझी कृपा दे. आणि कृपाळू परमेश्वर दे बापा, संडे स्कूलची लेकरं आणि त्यांची पालक, त्यांचे शिक्षक, या सर्वांनाही तुझं आरोग्य दे. या सर्व मध्यस्थ्या आमचा धन्यतारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ युगानुयुग असो. आमेन. सर्वांना सलाम. संपूर्ण देशामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झालेली आहे, तरीही सुरक्षित राहा, काळजी घ्या, शासनाच्या आणि देवाच्या आदेशांचं पालन करा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.